आचार्य या प्रकरणाचं आज आपण 224 क्रमांकाचं वचन बघणार आहोत। पुरुष आपुले करणीये करीत सांता तेथची कीर्ती ते पावे। मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की ओक्ट जर का कोणी करत असेल, वाईट अविधी अयोग्य कार्य जर का तो करत असेल एखादी व्यक्ती, तर त्या सर्व व्यक्ती गोमट्या ते न पवे, म्हणजे ते गोमट्याकडे जाऊ शकत नाहीत। चुकीच्या रस्त्याने तुम्ही चाललेले असाल तर तुम्ही बरोबर ठिकाणी पोहोचू शकत नाही। म्हणजे आपण जर का विधीच्या नावाखाली आपण अविधीच करत असू, विहिताच्या नावाखाली ईश्वर अविहितच गोष्टी आपण करत असू, तर त्यामुळे आपल्याला मोक्ष मिळणे, परमेश्वर अवतार मिळणे, परमेश्वर ज्ञान मिळणे किंवा परमेश्वराचे साधक मिळणे हे दुरापास्त होईल, भेटणं मुश्किल आहे। आणि म्हणून परमेश्वरासंबंधित छोट्यातली छोटी गोष्ट मिळण्यासाठी सुद्धा आपण गोमटच केलं पाहिजे। चांगल्या क्रिया जर का तुम्ही केल्या, त्याच्यामुळे कणव थोडी थोडी ती जमा होत राहते आणि कणवेच्याच माध्यमातून ईश्वर पैकीचं जे दान आहे ते मिळत असतं। या व्यतिरिक्त जर का आपण खंतीत जर का जोडत गेलो, तर मग परमेश्वराची जी काही भेट आहे ती होणं हे खूपच आपल्यासाठी दुर्मिळ ठरणार आहे। आणि म्हणून स्वामींनी ही सूचना आपल्या सगळ्यांना दिली की ओक्ट करीत असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला गोमट मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही। आणि जर का तुम्ही गोमट करीत आहात तर मग तुम्ही ओक्ट्याकडे जाणार नाही। जसं स्वामींच्या सन्निधानी अशी काही मंडळी होती, मार्तंड असतील, काळबोटे असतील, यांनी स्वामींच्या संदर्भामध्ये काही वाईट गोष्टी केलेल्या आहेत, स्वामींशी खोटं बोललेले आहे। दादोस होते, यांनी काही चांगल्या गोष्टी पण केलेल्या आहेत आणि वाईट गोष्टी पण केलेल्या आहेत। तर ते वाईट काय करत असतील त्याच्यामुळे त्यांना गोमट कदापि मिळणार नाही आहे। आणि जर का त्यातल्या त्यात त्यांना स्वामींनी ज्या गोष्टींसाठी निमित्त केलं, आबाईचा, भटोबास, महादाईचा, उमाईचा वगैरे यांना किंवा बाकी जी साधा मंडळी होती यांना स्वामींच्या सन्निधानी आणलं आणि त्यांना स्वामींची भेट घडून गेली, ही जी काही गोमटेरूप क्रिया त्यांनी केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना कुठेही त्या क्रियेसंबंधित ओक्ट लागणार नाही आहे। म्हणजे त्यातल्या त्यात आपण अजून बारकावा बघितला की संपूर्ण क्रिया जर का ओक्टी होत असेल तर मग मोक्ष मिळणार नाही, आणि संपूर्ण क्रिया गोमटी होत असेल तर नरक मिळणार नाही। आता त्यातल्या त्यात दादोसांसारखी जी व्यक्ती आपण बघितली, ही व्यक्ती ओक्ट पण करते आणि गोमट पण करते, दोन्ही गोष्टी त्यांच्या चालू आहेत। तर जे तुम्ही ओक्ट करत आहात त्याचं ओक्टच मिळणार आणि जे गोमट करत आहात त्याचं गोमटच मिळणार। यासाठी उदाहरण दिलं जातं की पूतना होती, पूतना ही विषारी दूध जे आहे ते घेऊन ती आलेली आहे। आता तिला विषाचं जे ओक्ट आहे ते वेगळं लागणार आणि दुधाचं जे गोमट आहे ते वेगळं लागणार। दोन्ही गोष्टी मिसळलेल्या आहेत, परंतु दुधाचं वेगळं, अन्नदान वेगळं आहे आणि विषदान जे आहे ती देते आहे ते एक वेगळं लागणार आहे। म्हणजे तुम्ही क्रिया करत असताना याच्यातला थोडासा आपण बारकावा बघितला आहे। तर स्वामींनी वचन सुद्धा सांगितलं की क्रिया उभयरूपा सांगितलेल्या आहेत। प्रत्येक क्रिया ही दोन पद्धतीने चालत असते, एका पद्धतीने चालत नाही। गोमट पण आणि ओक्ट पण, म्हणजे तुम्ही चांगली जरी क्रिया करताय तर त्याच्यामध्ये ओक्ट पण त्याच्यामध्ये आहे, समाविष्ट आहे। आणि वाईट क्रिया करताय तर कधी कधी त्याच्यामध्ये गोमट असू शकतं। वाईट क्रियेमध्ये गोमट असेलच असं नाही, परंतु चांगल्या क्रियेमध्ये ओक्ट असू शकतं। जसं तुम्ही एखादं सेवादास्य करत आहात आणि सेवादास्य करत असताना
आपण कोणाला पाणी देतोय किंवा कोणासाठी भोजन बनवतो, त्याच्यामध्ये गोमटेरूप क्रिया चालू आहे, पण त्याच्यामध्ये हिंसाही होते. सूक्ष्म किडामुंगी असतील किंवा मोठे किडामुंगी वगैरे काय असतील तर त्यांची हत्या, त्यांचं हनन त्या क्रियेमध्ये होत आहे, चालू आहे. म्हणून एखादी गोमटेरूप क्रिया केल्यानंतर सुद्धा प्रसव मोडण्याची पद्धत महानुभाव पंथामध्ये आहे. पोथीचे कार्यक्रम होतात, एवढे मोठे गोमटेरूप सगळी क्रिया होते, परंतु शेवटी प्रायश्चित केल्या जातं, कारण की त्या सेवेमध्ये कुठे ना कुठे ओकटं जोडले गेलेत, किडामुंगी वगैरे मेलेले आहेत, आगळी पाणी सांडलेलं आहे. भोजन बनवण्याची क्रिया असेल त्याच्यामध्ये अग्नीच्या माध्यमातून कितीतरी जीवजंतूंची हिंसा झालेली असेल किंवा त्यामध्ये अनेक लोकांचं मन दुखवल्या जात असतं, असं पण होतं. म्हणजे गोमटेरूप क्रियेमध्ये सुद्धा ओकटं कुठेतरी दडलेलं आहे. तर त्यावेळेस त्या गोमट्याचं वेगळं फळ आणि ओकट्याचं वेगळं फळ आहे. जर का त्या गोमट्याचं तर मिळणारच, ओकट्याचं जर का वेळीच प्रायश्चित केलं नाही, तो दोष आपण नासला नाही, तर त्याच्यामुळे काय होणार, त्या ओकट्याचं वेगळं जे काही मिळायचं दुःखरूप ते सुद्धा ते मिळत राहतं. अर्थातच शाब्द ज्ञानाचा पांतीला जर का अनुसरण घेऊन ते चरितार्थ केलं तर अपरोक्ष ज्ञानामध्ये सगळे कर्म परमेश्वर नासवून टाकतात. अनुसरण जर का घेतलेलं असेल, अनुसरण म्हणजे येत आधीन होईजी आणि येथूनही म्हणितले की जे ते अनुसरण, जे ईश्वराला अपेक्षित असलेलं ते अनुसरण जर का घेतलेलं असेल तर मग त्यांचे आगंतुक गुंठे अनारब्ध सुंगे प्रारब्ध भोगे क्षयो कर्मस्वा भोग नाही दैवस्वा भोग दैवत्व त्रियंशत्व होणे नाही. हे फक्त अनुसरल्यासाठीच आहे बरं का, भक्त आणि अनुसरले यांच्यासाठी आहे. म्हणजे कर्म जोडलेले जरी आहेत परंतु अनुसरण घेतलंय, प्रायश्चित केलंय, तर मग त्याच्यामुळे ते कर्म परमेश्वर सेवादासाच्या माध्यमातनं किंवा अपरोक्ष ज्ञानी बहुरूपता बहुकामनेच्या माध्यमातून ते कार्य, ते जे काही कर्म जे आहेत ते परमेश्वर नासवून टाकत असतात. आणि म्हणून तुम्ही जरी एखादी विधिरूप क्रिया करताय, म्हणजे तुम्ही त्याच्यात असं समजायचं नाही की आपल्याला म्हणजे असतं की आपली पंगत जर का आपण केली, एखादा विधी केला, तर मग आपण ते सगळं सांगत असतो, आपण आमची पंगत झाली, आमचं अन्नदान होतं, आमची पंगत होती. परंतु एक तुम्ही फक्त गोमटेरूप क्रिया पाहताय, परंतु त्याच्यामध्ये ओकटेरूप क्रिया सुद्धा बघता आली पाहिजे की तुम्ही जे काही भोजन खाऊ घातलेलं आहे ते अधिक आग्रहपूर्वक तुम्ही ते खाऊ घातलंय. समजा तिखट भाजी झालेली आहे आणि ती आग्रहपूर्वक खाऊ घातली आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना त्रास झालेला असेल, किंवा मग गोड तुम्ही आग्रहाने खाऊ घातलं, म्हणजे आता गोड वाढणारा जो पंक्तीवाला असतो तो त्याचं असतं की नाही काय होत नाही, काय होत नाही, आणि तो गोड ते वाढत असतो, परंतु त्याच्यामुळे पण अनेक लोकांना त्रास आत्ता होतो. तुम्ही म्हणाल की तुम्हाला तर शुगर नाही आहे, मग तुम्ही खाऊ शकता गोड, परंतु शुगर नाही आहे, पण शुगर होण्याला तुमचं हे अन्न निमित्त ठरू शकतं. म्हणजे इथून शुगरचं प्रमाण, समजा साखरेचं प्रमाण शरीरात थोडं 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 त्याच्यात तुमच्या पण अन्नाची भर पडू शकते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला विधीमध्ये सुद्धा अविधीचं पडताळणी करायची आहे, अविधी पाहायचा आहे आणि विधी पण काय आहे तो पाहायचा आहे. विधी करत असताना अविधी होत असेल तर त्याचं प्रायश्चित जे आहे ते तुम्हाला करावं लागतं. अविधी हा टाळू शकत नाही. त्यातल्या त्यात अविधी म्हणजे हिंसा जी आहे, क्रिया करत असताना तुम्ही जी काही हिंसा होते, शक्यतो हिंसा जास्त होत असते, तर ती हिंसा आपल्याला टाळायची आहे. परंतु हिंसा जी आहे ती दरादर कुठाही न चुके, म्हणजे कुठेच चुकत नाही. कुठेही जा तुम्ही जगाच्या पाठीवर, तिथे सगळीकडे तुम्हाला सूक्ष्म जंतू वगैरे काही ना काही तिथे असतात आणि त्या माध्यमातनं आपल्याकडनं हिंसा होऊ शकते. आणि म्हणून क्रिया ही उभयरूपा स्वामींनी सांगितलेलं आहे. परंतु ओकटे करीत सांगता कवणी गोमट्या ते न पवे आणि गोमटे करीत सांगता कवणी ओकट्या ते न पवे. म्हणजे तुम्ही जर का म्हणालात, आता याच्यातला अजून एक अर्थ बघूया. ओकटे करीत सांगता कवणी गोमट्या ते न पवे म्हणजे एखादा व्यक्ती म्हणाला की आपण इथून एक चोरूया पैसे, आणि नंतर मग काय करायचं, पैसे चोरायचे, 10 लाख रुपये चोरायचे आणि स्वतःच्या उपयोगी लावायचे नाहीत, त्याच्या पंक्ती करायच्या मार्गात. आता याच्यानी ओकटे करीत सांगता कवणी गोमट्या ते न पवे, याच्यानी कसलंही गोमट लागणार नाही, कारण ते तुम्ही सुरुवातच चुकीची केलेली आहे. आमच्या स्वामींच्या सन्निधानी एक
होत्या भक्त, त्या काय करायच्या, शेवया बनवायच्या. त्यांच्याकडे कोण ना कोण असं ते पीठ वगैरे आणून द्यायचे आणि मग ते पिठाच्या ते शेवया बनवायच्या. आणि मग ते काय करायचे, थोड्या थोड्या शेवया, आता 1 किलो शेवई बनली त्यातले 100-50 ग्रॅम शेवया त्या काढून घ्यायच्या. 50 ग्रॅम समजा शेवया काढत असते. असं करून करून काय झालं, महिन्याभरामध्ये भरपूर शेवया साठल्या. आता मग त्या शेवया काय करायच्या, देवाला नेऊन स्वामींकडे न्यायच्या. आणि त्यांनी त्या आणल्या शेवया. आता स्वामींनी काय म्हटलं, या कसल्या शेवया आहेत, या चोरीच्या या शेवया आहेत. म्हणजे आता तिचं देण्याचा हेतू चांगला आहे, परंतु देण्याच्या साठी त्याने जे काय माध्यम वापरले ते अत्यंत चुकीचं आहे. आणि म्हणून तुम्ही असं कुठून तरी चोरी केलेलं आहे आणि मग ते देवाला अर्पण करू असं म्हटलं तर तसं चालत नाही. त्याच्याने गोमट भेटणार नाही, ओखटच मिळणार आहे. आणि गोमटे करी सांता कवणी ओखट्या ते न पवे. म्हणजे जर का तुमचा क्रिया करण्याचा भाव चांगला आहे, जरी आता आपण बघितलं की सेवा दास्याच्या माध्यमातून हिंसा घडतेच, अविधी घडतोच, परंतु हेतू काय तुमचा आहे, ईश्वर वचनाला धरून आपण चाललेलो आहोत. ईश्वर वचनाला धरून तुम्ही विधी करत आहात, अटन करत आहात, विजन करत आहात, भिक्षेला जात आहात. आता पायाखाली किडामुंगी मरते आहे म्हणजे ओक्ट होत आहे, परंतु हेतू कसा आहे, गोमट्याचा हेतू आहे. ईश्वराने सांगितलं म्हणून आपण ते करतो आहोत. त्याच्यामुळे गोमटे करीस सांता कवणी ओखट्या ते न पवे, म्हणजे कुणी नरकाला जाणार नाही. कारण की जो गोमट्याच्या त्या हेतूने ती क्रिया करतो आहे, तर त्याच्यामुळे गोमट्याचा जास्त हेत आहे. आणि अशी जी व्यक्ती आहे ती अधिकाधिक गोमट्याकडे लक्ष देईल आणि ओकट्याचं जे काही टाळणं आहे ते ओकट्याचं टाळणं करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे अधिक हिंसा न करणे, की भिक्षेला जाऊन आल्यानंतर प्रायश्चित करणे, कुठे विजनाला जाऊन आल्यानंतर प्रायश्चित करणे, अटनादिक्रमे समजा चालणं झालं की प्रायश्चित करणे. तसंच वासनिकाच्या बाबतीमध्ये पण दिवसभर जे काही कार्य केल्या गेलीत, स्वयंपाक असेल अजून काही, तर त्या संदर्भामध्ये सायंकालीन प्रायश्चित विधी असणार आहे. की झोपताना तो प्रायश्चित विधी जर का केला तर कदाचित त्या अविधीला थोडासा काहीतरी आळा बसू शकतो. आणि म्हणून तुमचा हेतू जर का चांगलं करण्याचा आहे आणि वचनाधार करण्याचा आहे, वचनाच्या वेगळं तुम्ही वागत नाही आहात आणि त्याला गोमट असं जर का पद्धतीने तुम्ही चाललेले आहात, तर मग ओखट्या ते न पवे, म्हणजे तुम्हाला ओखट्याकडे परमेश्वर जाऊ देणार नाही. ओखट घडायला जरी लागलं तरी परमेश्वर त्याच्यातनं सावरणार. अशा पद्धतीने परमेश्वर सहाय्य करत असतात. तर मागच्या सत्रामध्ये आपण हे 223 क्रमांकाचं वचन बघितलेलं. आज 224 क्रमांकाचं वचन आपण बघणार आहोत की पुरुष आपले करणीये करीत सांता तेथची कीर्ती ते पावे. म्हणजे या संदर्भातली लीळा आपण बघणारच आहोत. उत्तरार्ध 606 क्रमांकाची भटा महादाईचा प्रकोप. एक दिवशी महादाईचा गोसाव्यांचे सेवा दास्य करिता उशीर झाला. आता बाईसा स्वामींच्या सन्निधानी नाही आहेत, ते देवदर्शनाला गेलेले आहेत. बेलापूरची लीळा आहे. एक दिवस महादाईचा स्वामींचे सेवादास्य करता करता त्यांना लागला उशीर. म्हणजे रात्र होत गेली, काळोख होत गेला. गोसाव्यांची वेळीचा पूजाव सुरू झाला. आमच्या स्वामींचा संध्याकाळचा पूजाव सुरू झाला. व्याळी झाली म्हणजे सायंकालीन जे भोजन आहे स्वामींचं त्याला व्याळी असं म्हणतात. दैवराटीमध्ये सकाळचा जो नाश्ता आहे त्याला उदक असं म्हणतात. दुपारचं जे जेवण आहे त्याला पिडाहरण असं म्हणतात आणि सायंकालीन जे जेवण आहे त्याला व्याळी असं म्हणतात. तर स्वामींची व्याळी झालेली आहे. म्हणजे आता हे 3 शब्द तुम्हाला माहिती पडले. त्यानंतर इथे आलेला आहे शब्द की विळीचाचा पूजा अवसर. विळीचाचा म्हणजे सायंकालीन पूजा अवसर. उदयाचा पूजा अवसर म्हणजे सकाळचा पूजा अवसर उदयकाळीचा. आणि दुपारीचा पूजा अवसर म्हणजे दुपारचा पूजा अवसर. त्यानंतर पहुड म्हणजे स्वामी झोपतात. उपहूड म्हणजे स्वामी उठणे, उठले स्वामी. बीजे केले म्हणजे स्वामी
या जागेवरून त्या जागेवर गेले. स्वामी गोसावी शिन्नस्थळीची बीजे केले, म्हणजे शिन्नस्थळीला आमचे स्वामी गेले. गोसाव्यांची आरोगणा म्हणजे भोजन, आरोगणा म्हणजे भोजन, असे काही शब्द आहे. गोसावी विहरणाची बीजे केले. विहरण म्हणजे पाय मोकळे करण्यासाठी, आपण शतपावली म्हणतो किंवा थोडंसं फिरण्यासाठी म्हणा. असे हे लीळाचरित्रातले शब्द आहेत. ते सगळे तुम्ही लिहून काढा आणि ते पाठांतर करा, म्हणजे याचे अर्थ तुम्हाला परत परत सांगण्याची आवश्यकता नाही पडली पाहिजे. ते शब्द आला की तुम्हाला कळणार. महादाईचा बिढारा जावया उशिरू झाला, आणि त्याच्यामुळे काय झालं की स्वामींचा पूजावसर कदाचित थोडासा उशीर झाला, भोजन उशिरा झालं, आणि महादाईसांना त्यामुळे आपल्या बिढारी, जे स्वामींचा मुक्काम एका ठिकाणी आहे आणि महादाईसा वगैरे ह्या एका ठिकाणी राहत आहेत, तिथेच राहत नाहीत, आणि म्हणून त्यांना बिढारी जाण्यासाठी म्हणजे त्यांच्या मुक्कामाच्या स्थळी जाण्यासाठी उशीर झाला. भटी म्हटले, हे काय रूपे एवढा वेळू का लाविला. आणि यावर भटोबासांनी पाहिलं की महादाईसा निघालेले आहेत, आणि त्यांनी पाहिलं की एवढी काळोख झालं, एवढा रात्र झालेला आहे, आणि त्यांनी महादाईसांना म्हटलं, हे काही रूपे, म्हणजे आता महादाईसांचं नाव काय आहे आधीचं, रुपाईसा. ते म्हणतात, एवढा वेळ का लाविला, इतका वेळ का लावला, एवढा वेळ का जाण्यासाठी उशीर, लवकर जायचं. सकाळी बिढारा जा का, रूपे तुम्ही उशीर न करावा, दिसू असता जावे दिसू असता यावे. म्हणजे दिवस असताना जा आणि दिवस असताना तुम्ही यावे, म्हणजे यायचं पण कधी एक काळोखात यायचं नाही. अवेळ सवेळ दुपारे तर चुकवायला सांगितलेलीच आहे, पण त्यातल्या त्यात स्त्रियांसाठी म्हणून, म्हणजे जे काय बोलतात ना 7च्या आत घरात, म्हणजे काय आहे, एक सुरक्षेच्या बाबतीत जर का पाहिलं तर हे एक प्रकारे योग्य आहे. कारण की नंतर काळोख पडल्यानंतर भीती कधी असते, काळोख पडल्यानंतर, मग कसली पण असेल ती, विंचू असेल, काटा असेल, साप असेल, चोर असेल, कुणाची जी भीती असेल ती कधी असणार आहे, काळोख पडल्यानंतर. आणि म्हणून महादाईसांना भटोबासाहेब काळजीयुक्त स्वरामध्ये म्हणतात की तुम्ही उशिरा जायचं यायचं नाही, सकाळी जायचं, म्हणजे दिवस असताना यायचं, आणि दिवस जेव्हा असेल म्हणजे काळोख पडायच्या आत संध्याकाळी आपल्या आपल्या बिढारी जायचं. आणि मग त्या बिढारी गेल्या. एरदू पहाताची आली, आणि दुसऱ्या दिवशी महादाईसा सकाळी सकाळीच आल्या, म्हणजे ते पण किती वाजता, 5-5:30 असं काही आल्या, काळोख असेल त्यावेळी. तव कवाडे घातली होती, मठाचे दरवाजे लावलेले होते, आणि म्हणून त्या तिथेच उभे राहिल्या. तव गोसावी परिश्रयासी बीजे कराव्या उघडविली, आणि ती कवाडे जे आहेत आमचे स्वामी परिश्रयाला बीजे करतात सकाळी प्रातःविधीला, आणि मग ते दरवाजे उघडले गेले. तव महादाईसे उभी देखिली, आणि तिथे महादाईसा उभ्या होत्या बाहेर. त्यांनी काही दरवाजा वाजवला नाही, कारण की आतमध्ये स्वामींचा काय अवसर चालू आहे, स्वामींचं पौडच आहे का अजूनपर्यंत, किंवा आपण दरवाजा वाजवला, स्वामींचं काही चिंतन सुरू असेल किंवा भटोबासांचं काही स्मरण विधान सुरू असेल, म्हणून त्यांनी काही दरवाजा वाजवला नाही, ते बाहेरच थांबलेला म्हणतात व्यावहारिकता. जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जाता तर मुळामध्ये म्हणजे दुपारी 1च्या नंतर कोणाच्या घरी जाऊ नये. 1 ते 4 त्यावेळेस त्या लोकांचं कदाचित जेवणाची वेळ असेल किंवा आरामाची वेळ असेल दुपारची, त्यावेळेस तुम्ही जाऊ नये. गेलेच तर मग त्या ठिकाणी कुणी व्यक्ती झोपले असतील तर उगाचच जाऊन तिकडे आपण खडबड करून त्यांना जागवू नये, उठवू नये. म्हणजे ह्या काही गोष्टी व्यावहारिकतेच्या पाळल्या गेल्या पाहिजेत. महादाईसांनी म्हणून काही दरवाजा वाजवला नाही. स्वामी जेव्हा ते दरवाजे उघडले गेले आणि भटोबास बाहेर आले, त्यांच्या लक्षात आले की कोणतरी उभा आहे. कोण उभा आहे त्या काळोखामध्ये दिसेना. भटोबासांनी विचारलं की हे कोण आहे. मग महादाईसा म्हणतात, ना नागदया मी आहे. भटोबासांनी आवाज ओळखला आणि म्हणतात, हे काही रुपये. आता रात्री भटोबास त्यांच्यावर वैतागलेले होते, आत्ता परत काळोखातच आल्या. म्हणजे सांगून 24 तास सुद्धा झाले नाही, 12 तास पण झाले नसतील, आणि महादाईसांनी परत तीच चूक केली, काळोखात आल्या. मग ते म्हणतात, हे काही रुपये तुम्ही एके रात्री येता एके रात्री जाता, तुम्हा आल्या ते कोणे जाणावे आणि गेलेया कोणे जाणावे. म्हणजे तुम्ही येता रात्रीचे, बिढारी जाता रात्रीचे,
मग तुम्हाला येता तुम्हा आल्या ते कोणे जाणावे आणि गेल्या कोणे जाणावे, म्हणजे तुम्ही आमच्या इथून तर गेल्या, पण तिथे तुम्ही पोहोचले की नाही हे आम्हाला निरोप कोणी द्यायचा? म्हणजे आम्हाला काय, आम्हाला वाटलं इथून तुम्ही गेल्या आणि तिथे तुम्ही पोहोचल्या, आणि तिकडे जे बिडाऱ्याचे जे लोक असतील ते म्हणत असतील ते तिकडेच आहेत अजून स्वामींच्या इथे, मध्ये जर का काही झालं तर. किंवा गेल्या कोणी जाणावे, म्हणजे तुम्ही तिकडून निघालात, त्यांना असं वाटेल की हे स्वामींच्या मठाकडे गेलेले आहेत आणि आम्हाला असं वाटेल हे अजून ते बिडाराकडेच आहेत, म्हणजे आम्हाला पण काही माहिती पडणार नाही. हे अवघे ओखटे होय ते तुम्हीच केले, म्हणजे स्वामींवर काही आरोप घेतला गेलेला होता काही लोकांकडनं, आणि त्याच्यामध्ये स्त्री हा विषय होता, आणि म्हणून स्वामींना ही वेळ बघायला लागली. म्हणून भटोबास म्हणतात की हे तुमच्यामुळेच सगळं होतं, तुमच्यामुळे म्हणजे स्त्रीमुळे असं ओकटं होतं. महादाईचे म्हटले हे मी जाणीतीये तू ते पुरीकर नागदेव. आता महादाईसांना ते अशा बोलल्यानंतर महादाईचा काही ऐकणारी व्यक्ती नाहीये. कुणीतरी बोलावं महादाईसांनी ऐकावं नाही. एरवीच तर प्रवचनामध्ये महादाईसांनी काही कुणीतरी महादाईसांना काहीतरी प्रवचन सांगावं आणि महादाईसांनी ते गपचूप ऐकावं नाही. त्याच्याबद्दल महादाईचा काही प्रश्न करायचे स्वामींकडे. बरं, स्वामींकडे जरी महादाईसांनी काही प्रवचन ऐकलं तर महादाईचं तिथेही गपचूप ऐकून घेत नव्हत्या. तिथे सुद्धा महादाईसांचे प्रश्न हे असायचे. ही एक महादाईसांची हा दोष नव्हता, ही खासियत होती. कारण की स्वामी म्हणतात महादाईसांना माईम भट्टांविषयी, बाई तुम्ही भेटते ती जरी तुम्हा सुखची होते. म्हणजे माईम भट्टांना जर का तुम्ही भेटले असते तुम्हाला खूप चांगलं वाटलं असतं. का? कारण की महादाईचा जिज्ञासक आणि माईम भट्ट पण जिज्ञासक. महादाईसांना जसं प्रश्न विचारण्याचा एक प्रवाह आहे त्यांच्याकडे, त्याच प्रकारे माईम भट्टांचं सुद्धा आहे. ते कुठलाही विषय असा गपचूप ऐकून नाही घेणार, त्या विषयाच्या सखोलापर्यंत ते जाणार, पूर्ण एक 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 माहिती त्याच्यातनं ते घेणार. आणि अशाच सागत्य स्वभावाची एखादी व्यक्ती जर का भेटली तर आपल्याला अधिक चांगलं वाटतं. गप्प बसणाऱ्यांना जर का बोलका माणूस भेटला ना त्याच्यासाठी ती डोकेदुखी असते. किंवा बोलणाऱ्यांना गप्प बसणारा माणूस भेटला तर म्हणतात काय माणूस काय बोलतच नाही. ते दोन बोलणारे भेटले किंवा दोन गप्प बसणारे भेटले तर मग ते त्यांचं ते जमतं चांगलं. तर अशा प्रकारे महादाईसांचा तो स्वभाव होता, आणि म्हणून तो स्वभाव गुणदायक ठिकाणी पण उद्भवतो आणि दोषदायक ठिकाणी पण उद्भवत असतो बरं का. या ठिकाणी भटोबासांनी महादाईसांना म्हटलं की तुमच्यामुळे सगळं होतंय, स्त्रियांमुळे सगळं होतंय. तर मग महादाईसा म्हटल्या हे मी जाणीतीये तू ते म्हणाले तुम्ही शांत राहा, मी तुम्हाला ओळखते. तुम्ही कोण आहात? पूरकर नागदेव, म्हणजे पुरी या गावचे नागदेव. तुमची ओळख पण मला माहिती आहे. आधी तुम्ही काय केलेलं आहे ते सप्त धांडाळाचे होते वगैरे वगैरे. म्हणजे महादाईसांनी भटोबासांचा पूर्वदोष जो आहे तो काढला. आपल्याला सवय असते तशी की एखादा माणूस जर का काही चांगलं काम करतोय तर आपण काय म्हणतो की आत्ता हे चांगलं देवधर्म करतात ना का, उपदेश वगैरे घेतला, आधी हे दारू प्यायचे, कशाला, म्हणजे हा विषय बोलायची काही गरज. आत्ता त्याला जे नवीन ओळखणारे लोक आहेत ना त्यांना फक्त चांगलीच ओळख सांगत याची. आधी हे चोर होते बरं का, आत्ता हे आता सुधारले ते, आत्ता ते सुटलं ते. म्हणजे आता लोकांना बाकीच्यांना त्यांचा दोष का सांगितला जातो, असं करायचं नाही. म्हणजे पूर्वाश्रमीचा दोष असेल आणि तो त्यांनी आता टाकून दिलेला आहे, त्याला काही वर्ष झालेत, मग आता त्याचं नाव काढायची काही गरज नाही. हे काय माहिती आहे का, एक धड कळत नाही की ते त्यांचं काय बोलतात त्याला, लोकांमधला त्यांचा सन्मान वाढवतायत की त्यांचा अपमान करतायत. आता आपण जेव्हा एखाद्याला एखाद्या विषय वाईट सांगत असतो ना कुणाच्या तरी कानात, आपल्याला खूप सवय असते अशी, हळूच आपण काहीतरी बोलून जात असतो कुणाकडे तरी कुणाचं. त्यावेळीच त्या लोकांची ज्याबद्दल तुम्ही बोलताय त्या दोघांचाही अपमान होत असतो बरं का, त्या दोघांचाही असन्मान होत असतो. आणि त्याचा सगळा जो दोष आहे तो सांगणाऱ्याला लागत असतो. आणि म्हणून हे काळजी घेतल्या गेली पाहिजे. म्हणून
आपण ही मोठी काळजी घेतली पाहिजे. महादाईसांना स्वामींनी हे सांगितलेलं आहे. लक्षात घ्या बरं का. आपल्याला हे खूप क्षुल्लक गोष्ट वाटत असते. कुणाचा तरी दोष सांगणे हे खूप क्षुल्लक गोष्ट वाटत असते, परंतु याला मानवपंथीय तत्वामध्ये स्वामींनी वर्मस्पर्श असं म्हटलेलं आहे. कुणाचा तरी वर्मस्पर्श जर का केला तर त्याच्याने कितीतरी मोठा दोष घडू शकतो. तो वर्मस्पर्श देवापर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे नित्य नरक होऊ शकतात. त्याच्यापेक्षा स्वामी काय म्हणतात, वर्मस्पर्शापशीवरी शिरच्छेद सांग. त्या माणसाचा शिरच्छेद केला तर चांगलं होईल. म्हणजे तुम्हाला कुठले नरक होतील, फक्त जडत्वाचेच नरक होतील. मग तो माणूस ज्या युगातला असेल त्या हिशोबाने ते नरक होतील. ते नरक संपले की संपलं. म्हणजे शिरच्छेद करा असं स्वामी सांगत नाही आहेत. स्वामी म्हणतात की दगडापेक्षा वीट मऊ असं सांगतात स्वामी. त्या नित्य नरकापेक्षा हे जडत्व चांगले असं कुठेतरी स्वामी इच्छा नसताना सांगतायत आपल्याला. म्हणजे आपण काय करतो आहोत की एखाद्याचा वर्मस्पर्श जेव्हा तुम्ही काढता ते कोणाला सांगता, तुम्ही एकाला सांगता, ते 10 लोकांपर्यंत पोहोचतं, 100 लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये ती प्रक्रिया चालू होते की ही व्यक्ती वाईट आहे, ही व्यक्ती वाईट आहे. त्याच्यामुळे त्याचं जे प्रमाण आहे, म्हणजे तुम्हाला माहिती नाही कर्म कसं वाढतं, इतक्या भयानक स्वरूपामध्ये वाढतं. आम्हाला मामाजींनी उदाहरण दिलं, हरळ असते ह्याच्यामध्ये येतं ना, अंगणामध्ये हरळ येते, हिरवं गवत, ते साधंवालं नाही, एकदम कडक गवत असतं. ते गवत जर का तुम्ही पूर्ण अंगणातलं काढून टाकलं, त्याची एक काडी जरी शिल्लक असेल ना, तर परत तेवढंच अंगण ते व्यापून घेणार, तेवढं परत येणार. ते तुमचं एक वाक्य जे आहे वाईट, ते एक वाक्य म्हणजे कितीतरी कर्मांना, हजारो लाखो कर्मांना ते जन्म देत असतं. म्हणून स्वामींनी सांगितलं, जीव क्षणा एका माझी. तुम्ही एका क्षणामध्ये एक वाक्य सांगितलं टाकलं की हा माणूस चोर आहे, परंतु ते गरजेचं आहे का त्यावेळेस ते पण महत्वाचं आहे. परंतु तुम्ही त्याच्याबद्दल अजून काहीतरी दुसरा दोष सांगून टाकला आणि त्याच्यामुळे अनेकांच्या मनात तो दोष चालू राहिला, तर त्याच्यामुळे काय होतं, कदाचित कधी कधी असं पण होतं बरं का, की तुम्ही एखाद्याचा दोष सांगितला 10 लोकांकडे, 10 लोकांकडे ती प्रक्रिया चालू झाली. आता तुम्ही वैयक्तिक तुम्हाला कळलं की हा माणूस चुकीचा नाहीये, म्हणून त्या माणसाकडे तुम्ही माफी मागितली, तुमचा आणि त्याचा हिशोब संपला. परंतु तुम्ही जे 10 लोकांच्या मनात जे पेरून ठेवलं ते तिकडे वाढतंय ना, ते 100 लोकांना सांगतायत, तर त्याचा दोष तुम्हाला लागणार आहे. तुम्ही स्वतः तुमच्याकडनं प्रक्रिया बंद झालेली आहे, त्याचं ओकटं बंद झालं, ती चाल थांबली, पण तुम्ही इतरांच्या मनात ती चाल निर्माण करून दिली, ती चाल चालू आहे, तर त्याचं तुम्हाला बोनस पॉईंट वेगळे ओकट्याचे मिळत राहणार आहेत. आणि अशांचं परमेश्वर मुख पाहत नाही. स्वामी म्हणतात, बाई हा प्राणी याचे चैतन्य पळून आला असे, आता येथून याचे मुख न पाहिजे. स्वामी म्हणतात की प्राणियाचे दोष येत न सांगिजे, एरवी येथून नेहमी जे येते काही असे. कुणाचे दोष कुणाला सांगण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे. आपले दोष आपण शाळण्यासाठी आपला हा जन्म आहे. आणि म्हणून कोण कसा दिसतोय पेक्षा मी कसा दिसतोय हे खूप महत्वाचं आहे. कोण कसा वाईट वागल्यापेक्षा मी कसा वाईट आहे ते खूप बघणं महत्वाचं आहे. आपलं शुद्धीकरण खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे. आजचं वचन हे त्यावर आधारित आहे. स्वामींनी याविषयी या वचनाच्या माध्यमातून प्रकाश टाकलेला आहे आणि खास करून भट्टोबासांना सुद्धा शिक्षापन केलं स्वामींनी आणि महादाईसांना सुद्धा स्वामींनी शिक्षापन केलेलं आहे. दोघंही चुकीचे वागलेले आहेत. भट्टोबासांनी सुद्धा त्यांच्यावर वैतागून म्हणून असं बोललं नव्हतं पाहिजे आणि स्त्रियांमुळेच सगळ्या गोष्टी चुकीच्या घडतायत असं सुद्धा म्हटलं नव्हतं पाहिजे. आणि महादाईसांनी सुद्धा त्यावर प्रतिउत्तर म्हणून तुम्ही कोण होतात आधी हे मला माहिती असं सुद्धा म्हटलं नव्हतं पाहिजे. याच्यामुळे काय झालं, भट्टोबासांना पण वाईट वाटलं. म्हणजे जसं भट्टोबासांनी म्हटल्यामुळे महादाईसांचं अंतःकरण जळालं, तसं महादाईसांनी म्हटल्यानंतर भट्टोबासांचं पण अंतःकरण एकदम जळालं, ते शांत झालं एकदम, की त्यांना आठवलं की हो मी काय करत होतो आधी. सगळं मनस्थिती भट्टोबासांची बिघडलेली आहे.
आणि मग सर्वज्ञ म्हणितले आणि स्वामी तिथेच उभे आहेत. स्वामी म्हणतात भटोबासांना, तुम्ही या कांगा कोपत असा. भटोबासांना म्हणतात, तुम्ही यांच्यावर का चिडता बरं? येही काही पैरा बिढार करावया कारणे येथ आली. हे जे काही इथे आलेले ते आमच्या सेवा दाखवासाठी आलेले आहेत. तुम्ही त्यांना पलीकडे म्हणजे इथून लांब त्यांना मुक्कामाची सोय त्यांची का केली? त्यांची सोय कुठे करा? इथेच करा. बाईसे होती ती काही पैरा बिढार करीते होती. बाईसा जेव्हा होत्या ते काही दूर राहायच्या का कुठे? ते स्वामींच्याच संपर्क तिथेच मठामध्ये ते राहायच्या. स्वामींचं शयन कक्ष वेगळं असायचं. बाईसांचं जे काही शयन कक्ष ती एक जागा ती एक वेगळी असायची, पण राहायचे ते एकाच मठामध्ये. बाकीची भक्त मंडळी पण असायची. मग आता महादाईसांनाच तुम्ही लांब का ठेवता? मग आता लांब ठेवल्यानंतर त्यांना सकाळच्या पूजावसराला पण यायचं आहे, त्याची तयारी करायला. सायंकालीन पण पूजावसर भोजन झाल्याशिवाय जायचं नाही आहे. मग काळोख तर होणारच आहे. मग ह्यात त्यांचा काय दोष आहे? गोसावी महादाईसा ते म्हटले, बाई तुम्ही येतची बिडार घेऊन या. स्वामींनी स्वतः सांगितलं, तुम्ही इथेच तुमचं सगळं बिडार साहित्य सगळं घेऊन या. येतुलीनी भट उगेची राहिले आणि भटोबास उगेच राहिले. स्वामींनी भटोबासांना का शिक्षा पण केलं? कारण की वैतागले होते भटोबास, रात्री पण आणि आत्ता पण. म्हणून भटोबासांना आधी सांगितलं. आणि भटोबास वैतागले म्हणून महादाईसा बोलले, तर महादाईसांना बोलायचं काही कारण नव्हतं. म्हणून भटोबासांना स्वामींनी आधी शिक्षा पण करून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि आता पुढे बघूया. मग गोसावी परेश्रयासी बीजे केले. प्रातविधीसाठी आमचे स्वामी गेलेले आहेत. तव महादाईसी आसन रचिले. महादाईसांनी शयनासन ओट्यावर जे होतं त्याचं पद्मासन रचलं. दीप उजळीला. दीप उजळीला म्हणजे झोपताना जो काही दिवा आहे, आधीच्या काळामध्ये दिवे असायचे, तो दिवा मोठा केला म्हणजे पूर्ण त्या मठामध्ये प्रकाश पडणार. आणि तो जर का तर झोपायच्या वेळेस काय करायचा, तो दिवा वात थोडीशी खाली घ्यायची म्हणजे कमी करायचा. म्हणजे काय होणार, तो दिवा पण पेटता राहील. तो दिवा विझवायचा नाही आहे, कारण की तो विझला मग परत पेटवायचा कसा तो. म्हणून तो विझवायचा नाही, तो चालू ठेवायचा. आणि त्याचा प्रकाश जो आहे, उजेड जो आहे तो कमी होणार, म्हणजे तो डीम लाईटचं पण काम करेल. आणि सकाळ झाली की परत तो वात दीप उजळीती म्हणजे उजळीला म्हणजे काय केलं, तो वात जी आहे ती थोडी वर करून दिली. म्हणजे आगीचं प्रमाण जे आहे ते वाढलं गेलं आणि त्याच्यामुळे प्रकाश उजेड त्या मठामध्ये वाढला. आमच्या बाईचा सुद्धा सकाळी उठल्यानंतर दीप उजळीती मडू झाडीती. मडू झाडीती दीप उजळीती नाही आहे. दीप उजळीती मग मडू झाडीती, कारण की उजेड होणार त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर मग झाडलं जाणार. उष्णोदक भटा हाती दिधले. गरम पाणी भटोबासांच्या हाती दिलं. गोसावी परेशरे सारोनी बीजे केले. स्वामी आलेले आहेत प्रातविधी आटपून, आसनी उपविष्ट झाले. उष्णोदका विनियोग झालेला असेल. श्रीचरण श्रीकर प्रक्षाळन स्वामींनी केले असतील. गुळणा झाला महादाईसी श्रीचरण प्रक्षाळिले. आता आपण सकाळचा पूजावसर डोमेग्रामीचा जर का बघितला तर त्याच्यामध्ये आमचे स्वामी फक्त श्रीकर प्रक्षाळिती, परंतु श्रीचरण जे आहे ते स्वामी प्रक्षाळन करत नव्हते. त्या बाईचा श्रीचरण प्रक्षाळिती आणि स्वच्छ धुतलेल्या कपड्याने परमार्जिती म्हणजे पुसायच्या. महादाईसांनी या ठिकाणी आता स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केलेले आहेत. मग सकाळचा पूजावसर झाला. गोसावी विहरणासी बीजे केले. वाळहवंटी आसन झाले म्हणजे का मैदानामध्ये स्वामींना आसन झाले म्हणजे सपाट जागा अशी. भट जवळे बैसले असती. भटोबा जवळच बसलेले आहेत. महादाईसे गंगेसी धोत्रे धो गेली होती. कपडे धुण्यासाठी महादाईसा नदीकडे गेलेल्या होत्या. ते कपडे वगैरे धुवून महादाईसा येत आहेत. तव गोसाव्या ते आसनी उपविष्ट देखिले. आणि स्वामींना त्यांनी लांबून पाहिलं की स्वामी आमचे एका वृक्षाखाली बसलेलेच आसनावर उपविष्ट आहेत. गोसाव्या ते डावलुनी कैसी जाओ. आणि आता स्वामींना डावलून कसं जायचं म्हणून पासी आली. आणि मग ती स्वामींच्या जवळ आली. दंडवते घातली म्हणजे थोड्या काही अंतरावरून त्यांनी स्वामींना दंडवत घातली. श्रीचरणा लागल्या आणि स्वामींजवळ त्या बसल्या. त्यांना असं वाटलं की भटोबा स्वामींजवळ बसलेले आहेत म्हणजे काहीतरी निरूपण होत आहे, म्हणजे काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून बसल्या. तर त्यांना भटोबासांचंच निरूपण ऐकायला मिळालं. भटोबास म्हणतात, हे काही रूपे राणा आले आहे परी तुम्हा हाती असो न लावो. आम्ही
मठातनं जंगलात आलो, शेतात आलो, रानात आलो, तरी पण तुम्ही इथे पण उपस्थित आहातच. इथे सुद्धा तुमच्या हाताने आमची सुटका नाही. हे घाटीचे ब्राह्मण देखत असती, हे सगळे नदीच्या घाटावर काय विधिविधान करण्यासाठी आलेले ब्राह्मण लोक सगळे पाहतायत. हे अवघे होत आहे तुम्हा स्त्रियाची कारणे, की म्हणजे तुमच्यामुळेच स्वामींना नावं ठेवल्या जात आहेत. आजही कैसी आली ती, आणि परत तुम्ही आज पण आणि आत्ता पण परत येऊन बसला तिथे. हे अवघे ओकटे होय ते तुम्हीच केले. आता हे भटोबासांना काहीतरी मानसिक अस्वास्थ्य असेल आणि त्याच्यामुळे रात्री सुद्धा चिडले, सकाळी सकाळी सुद्धा चिडले, आणि आता परत विहरणारा स्वामी आले तेव्हा सुद्धा ते महादेशांवर चिडतात. अशा पद्धतीने असंबद्ध बोलणं भटोबासांचं चालू आहे. ते थोडं परिस्थितीला धरून पण आहे, परंतु कधी कधी काय होतं की परिस्थितीपेक्षा जास्त बोलून जातो आपण, ते प्रकार होतो इथे. आणि मग स्वामी तिथे सगळं ऐकतायत. आता स्वामी जर का आहेत तर स्वामींना काय योग्य आहे काय अयोग्य आहे तर स्वामी बरोबर महादाईसांना निरूपण करतील, सांगतील. पण भटोबास मध्ये मध्ये बोलतायत आणि ते बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत व्यवस्थित नाही आहे. तुम्ही एखाद्याला त्याची चूक दाखवा, पण अशी दाखवा की त्याला पण बरं वाटलं पाहिजे, की बरं झालं तुम्ही माझी चूक दाखवली, असं वाक्य त्याच्या तोंडून निघालं पाहिजे. पण आपण एखाद्याला बरोबर पण असं सांगतो, ते बरोबर आहे की त्याला त्याच्यात सुद्धा असं वाटायला लागतं की उगाच ह्यांनी आपली प्रशंसा केली. म्हणजे तुम्ही एखादा पदार्थ एखाद्याला दिला आणि म्हटलं कसं झालंय, तो म्हणतो छान झालाय, वा मस्त, असं नाही म्हणत, ठीक आहे असं बोलतो. म्हणजे त्याला असं वाटतं उगाच त्यांना आपण हे पदार्थ खायला दिला आणि उगाच त्यांच्याकडनं प्रतिक्रिया आपण विचारली. तुम्ही एखाद्याची जेव्हा चूक सांगता तेव्हा त्याला त्याच्या पद्धतीने सांगा, शांतपणे सांगा. कारण की चूक जर काय असेल तर ती सुधारणं खूप महत्त्वाचं आहे. ती सुधारल्या गेलीच पाहिजे, त्याशिवाय आपलं काम होणार नाही आहे पुढे. आणि मग काय केलं पाहिजे, तेव्हा त्याला त्याच्या पद्धतीने चूक सांगितली पाहिजे, त्याला समजेल आणि त्याच्या लक्षात येईल आणि चूक सुधारण्याच्या पद्धतीने बाबतीमध्ये तो काहीतरी करेल, अशा पद्धतीने चूक सांगता आली पाहिजे. तुम्ही जर का एकदम आरडाओरड करून जर का एखादं चूक सांगितली म्हणजे तुम्ही खूप मोठे होतात अशातला काही भाग नाही बरं का. उलट तुमचं इमेज जे आहे ते डाऊन होत राहतं. म्हणून नेतृत्व जर का तुमच्याकडे असेल, आपल्या पंथामध्ये जे काही मोठे मोठे आश्रम आहेत तिथले मोठे मोठे जे अधिकरणं आहेत त्यांच्याकडे तो नेतृत्व गुण आहे. सगळेच अधिकरण नाही होऊ शकत का, ज्ञानी सगळे असतात पण सगळे मार्ग सांभाळणारे का नाही होऊ शकत, कारण की मार्ग सांभाळण्यासाठी एक नेतृत्व गुण असावं लागतं. की कुणी जर का चुकलं तर त्याला कसं सांभाळून घ्यावं, कुणी बरोबर करत असेल तर त्याला कसं प्रोत्साहन द्यावं, हे सगळ्या गोष्टी तिकडे त्या व्यक्तिमत्वामध्ये असाव्या लागतात. आणि म्हणून या ठिकाणी भटोबासांचं जे काही बोलणं आहे ते स्वामींना सुद्धा आवडलं नाही. म्हणून स्वामी म्हणतात, हे काही गा रात्री तरी रात्री कोपलासी, उदया तरी उदया कोपलासी. रात्रीही कोपला तुम्ही, सकाळी सकाळी पण कोपलात, आता तरी आता कोपतासी, आणि आत्ता सुद्धा तुम्ही कोपताय. यांचेनी काही होईल, यांच्यामुळे काय होणार आहे बरं. स्त्रियांमुळे तुम्ही म्हणता वाईट झालं वाईट झालं, असं देवाचं कुणा व्यक्तीमुळे वाईट होऊ शकतं का, कुणा व्यक्तीमुळे देवाचं वाईट होईल का. जर आम्ही म्हटलो की बाबा महाजनाश्रमामुळे स्वामी नाराज किंवा स्वामींनी हे केलं, एखाद्या जीवाला घाबरून परमेश्वर असं काही करू शकतात का, नाही. परमेश्वर प्रवृत्ती काही वेगळीच असते. आपल्याला फक्त समोरचं जे दृश्य दिसते त्याच्यावर आपण अंदाज लागे बांधे ठरवत असतो, पण मुळामध्ये जी काही प्रक्रिया आहे ती वेगळीच असते. म्हणजे यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. एखाद्या जीवामुळे परमेश्वर असं करू शकतात असं नाही. आणि म्हणून कुणातरी जीवामुळे परमेश्वराचं वाईट होईल असं तर मुळीच नाही आहे. त्याचं उदाहरणच आहे आपल्याकडे. दादोस म्हणतात स्वामींना उत्तरार्ध पहिली लीळा की हा पहिरा जाऊन भडबडेल, म्हणजे देवा तुमच्याविषयी काय पलीकडे जाऊन सांगेल. बहुतांशी असं असतं की आपण एखाद्याच्या संपर्कात आलो की त्याचे दोष आपल्याला दिसतात, मग आपण ते दोष जे ते कुणाकडे तरी जाऊन सांगत असतो, आपल्याला ती मळमळ होत असते. असे मळमळ तुम्ही खूप वेळ थांबू शकत नाही बरं का. एक वेळ अशी येते की तुम्ही स्वतःही थांबू शकते. अशी एखाद्याविषयी जर का निंदा जर का तुम्हाला माहिती असेल, वाईटपणा जर का माहिती असेल, तर आपल्याला असं वाटतं की कुणातरी सांगावं, आणि कुणातरी सांगितलं की मग आपल्याला बरं वाटतं किंवा ॲसिडिटी गेल्यासारखं वाटतं. तसं भटोबास पण जाऊन काहीतरी सांगतील तर स्वामी म्हणतात, हे तर ऐसे काही असे गा जे पहिला जाऊन धडबडेल.
आमच्याकडे असं काय वाईट आहे की जो पलीकडे जाऊन ते वाईट सांगेल कोणाला? आहे असं देवाकडे काय वाईट? तुम्ही एखादं देवाचं काहीतरी वाईट मला शोधून सांगा आणि पटवून द्या की हे वाईट देवाने केलेलं आहे. एकही गोष्ट अशी नाही देवाची की ती वाईट त्यांनी केलेली आहे. ती केलेली आहे तर आपल्याला वाईटापासून काढण्यासाठी म्हणून केलेली आहे. म्हणून स्वामी म्हणतात यांचेनी काही होईल, म्हणजे स्त्रियांमुळे आमच्यावर काहीही आळंच आलेला नाही, ना पुरुषांमुळे आमच्यावर काही आळंच आलाय, ना कुणामुळे आलेला आहे. येथीची अभिमानी अभिमानू सांडिला, म्हणजे जी अभिमानिनी आहे कोण आहे? स्वतः परमेश्वरच आहेत की त्यांनी अभिमान घेतलेला आहे की आम्हाला इथे राहायचं आहे महाराष्ट्रामध्ये. राहिले स्वामी सालबर्डीमध्ये 12 वर्ष राहायचे, स्वामी राहिले. स्वामींची प्रवृत्ती बदलली, तिथून मग पुढे पुढे आले. एकांकामध्ये स्वामी काही काळपर्यंत, मग प्रवृत्ती भंगली स्वामींची. मग लोकांतामध्ये आले, म्हणजे बाईसा वगैरे, मग भक्तजन सोबत आहेत. मग परत स्वामींची प्रवृत्ती बदलली आणि मग स्वामी आता उत्तरार्ध सुरू झालेला, मग अनेक भक्त स्वामींच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. स्वामी म्हणतात तेव्हा अशी प्रवृत्ती होती जे तहानले आहे पाणी पिओ न मगीजी, आणि आता ऐशी प्रवृत्ती जे घाया घाया, म्हणजे आता अशी प्रवृत्ती जे गुंफा बांधिल्या वांचुनी, म्हणजे गुंफा बांधणं हेच आमची आता प्रवृत्ती आहे. म्हणजे आत्ता ही प्रवृत्ती आहे, तेव्हा ती प्रवृत्ती होती की परमेश्वराची प्रवृत्ती आहे. त्यानुसार परमेश्वर काय करतात? आपलं कार्य करत असतात आणि परमेश्वराच्या प्रवृत्तीनुसार कधी कधी जीवाचं संपादकत्व असतं. त्या ठिकाणी तशाच प्रकारचे जीवाचं संपादकत्व केलं जातं की ज्यांनी परमेश्वराला जाण्यासाठी जे निमित्त व्हावेत अशाच प्रकारच्या जीवांचं त्या ठिकाणी संपादकत्व होतं. किंवा कधी कधी असंही होतं की एखाद्या जीवांमुळे परमेश्वर आपली जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचा बदल करून घेऊ शकतात, असंही होऊ शकतं. आणि म्हणून स्वामी म्हणतात येथीची अभिमानी अभिमानू सांडी लागा, म्हणजे आता आम्हीच अभिमान सोडून टाकलेला आहे. काही आता तुझेनी प्रयत्न होईल, म्हणजे तुमच्या प्रयत्नाने काहीही होणार नाही. तुम्ही किती प्रयत्न केला की आम्ही इथे तुमच्या सोबत राहावं, आता आम्ही उत्तर दिशेला चाललेलो आहोत. येही काही का केले, यांनी काही केलंय का? येथीचे ते सगळे येथीची अशी प्रवृत्ती किंगा. येथीचे बघा, म्हणजे हे वचन तुम्हाला आम्हाला सगळं सांगून टाकतं. परमेश्वराचं जे आहे ते सगळं परमेश्वराच्या प्रवृत्तीने चालतं बरं का, तुमच्या आमच्या वृत्तीने चालत नाही. कदाचित तुम्ही जर का भक्त या पांतीला असाल किंवा ईश्वराच्या म्हणीतले करण्याच्या तुम्ही पांतीला जर का असाल तर कदाचित तेव्हा परमेश्वर त्या जीवांसाठी आपली प्रवृत्ती बदलतात. म्हणजे तिथे सांगितलेलं आहे अव्यक्तमंत परमेश्वर यांना प्रवृत्ती होते की आता संहार करायचा आहे. सकळ जीवांना ज्ञान देऊन झालं, शेवटचा जीवाला ज्ञान दिलं आणि मग ते म्हणतात आता संहार करावा. आणि त्यावेळेस सांगितलं नामाच्या दाटायमध्ये जर का ज्ञानियावर ते जर संहार करो नाहीये, म्हणजे एक जरी ज्ञानी व्यक्ती इथे जर का असेल तर संहार परमेश्वर प्रवृत्ती जरी झाली तरी करू शकत नाही. त्या जीवाच्या मुळे ही प्रवृत्ती थांबून ठेवावी लागते. परंतु ती सुद्धा कशी प्रवृत्ती आहे? ज्या जीवासाठी थांबताय तो पण कसा आहे? तो पण परमेश्वराच्याच प्रवृत्तीने चालणारा आहे. म्हणजे शेवटी तिथे कोणाची प्रवृत्ती आली? परमेश्वराचीच प्रवृत्ती त्या ठिकाणी आलेली आहे. म्हणून त्या अशा जीवांसाठी परमेश्वर आपलं कार्य जे आहे ते कधी कधी थांबवतात. येत आणि श्रीकृष्णी त्रिविधी जणू. आता स्वामी सांगतात तुम्हाला जे काय वाटतं की आमच्याबद्दल काही लोकांमध्ये जे जे काही बोलल्या जात आहे या जीवांमुळे बोलल्या जात असेल तर तसं नाही. स्वामींनी त्याचं तात्विक उदाहरण हे सांगितलेलं आहे. स्वामी म्हणतात की येत आणि श्रीकृष्णी त्रिविधी जणू. येत म्हणजे आमच्या ठिकाणी आणि कृष्ण महाराजांच्या ठिकाणी त्रिविध प्रकारचे लोक त्यांच्या आसपास होते. एक अनुकूल, एक प्रतिकूल आणि एक उदास, तिन्ही लोक होते. म्हणजे काही लोकांना कृष्ण महाराज काय करू आपल्याला काय घेणं आहे, उदास. काही अनुकूल होते म्हणजे त्यांची प्रशंसा करायची, आणि काही प्रतिकूल होते दुर्योधनासारखे ते नेहमी त्यांची निंदाच करायचे. आणि श्रीप्रभूंचा ठाई द्विध जणू. आणि श्रीप्रभूंच्या ठाई फक्त 2च प्रकारचे लोक होते, प्रतिकूल लोक नव्हते, फक्त उदास आणि अनुकूल लोक. श्रीप्रभूंच्या ठिकाणी उदास आणि अनुकूल. आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या ठिकाणी फक्त 21 जण आहेत. कोण? फक्त अनुकूल लोक.
प्रतिकूल आणि उदास लोक दत्तात्रय प्रभूंच्या स्वामींनी स्वीकारलेले नाही. त्यांच्या आसपास असणारे सगळे जीव हे जे आहेत ते कसे आहेत? प्रतिकूल नाहीत, उदास नाहीत, फक्त अनुकूल आहेत. स्वामी म्हणतात, तुम्ही अच्युत गोत्र किंगा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी किंगा. स्वामी म्हणतात की तुम्ही कसे आहात? अच्युत गोत्रीय किंगा. अच्युत जो परमेश्वर म्हणजे त्याचं कधीही पतन होत नाही आणि त्याच्या फळातनं कुणाचंही पतन होत नाही, असा जो परमेश्वर आहे त्यांचे तुम्ही गोत्रीय म्हणजे त्यांचे तुम्ही कुटुंब आहात, तुम्ही त्यांचे परिवार आहात. तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी की म्हणजे एकमेकांशी आपली एकमेकांची काय असली पाहिजे? परमप्रीती असली पाहिजे. प्रीती पेक्षा पण अधिक श्रेष्ठ ती कशी? परमप्रीती असली पाहिजे. म्हणजे एकमेकांविषयी आपल्या मनामध्ये द्वेष असता कामा नये. कुणाला जर का आपण बघितलं की लगेच आपली मनस्थिती बिघडत असेल तर आपण अच्युत गोत्रीय नाही. आपला उपदेशी व्यक्ती बघितला, आपला एखादा साधू बघितला, आपल्या एखाद्या अधिकाऱ्यांना बघितले तर आपलं मन जे आहे ते प्रसन्न झालं पाहिजे. आमच्या बाईसा स्वामींना म्हणतात की सांपे कवणी गोसाव्यांची भक्तजने न येती. मग काय झालेलं आहे? उभं आलेलं आहे, कुणीच येत नाहीयेत. म्हणजे परमेश्वराची जी भक्त जेव्हा येतात तेव्हा मग आपण प्रसन्न झालो पाहिजे. आता हे प्रसन्न होणं म्हणजे परस्परे परमप्रीती होवावी की म्हणजे ती परस्परे परमप्रीती असणं गरजेचं आहे. हे कोणाला सांगतात स्वामी? भटोबासांना आणि महादाईसांना तर सांगतच आहे, पण तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा सांगत आहेत की आपण सुद्धा वासनिक असतील, साधू असतील, एकमेकांविषयी मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष बाळगू नका. हा द्वेष कोणाची बदनामी करायचं तर करेल, होईल, परंतु तुम्हाला नित्य नरकाकडे घेऊन जाणार आहे. कारण याची सुरुवात कुठून सांगितली आहे? मुंगिये विरू न चिंतावे, इथून सुरुवात आहे. मुंगीचं सुद्धा दृश्य रूपातली मुंगी आहे. दृश्य रूपात जी किडा मुंगी दिसते त्याच्यात मुंगी तुम्हाला दिसणारी आहे. तर ती दिसते म्हणून तिचं वैर लगेच बाळगू नका, कारण की ते वैर तुम्हाला ईश्वर अवतारापर्यंत घेऊन जाणार आहे, त्यांच्या हननापर्यंत घेऊन जाऊ शकतं. आणि म्हणून परस्परे परमप्रीती होवावी की वानर्या भटोबासांना स्वामी सांगतात. आणि भटोबासांना म्हणतात, आणि म्हातारी आता तुम्हा लागे किंगा. महादाईसांना स्वामी म्हणतात, म्हणजे महादाईसांविषयी स्वामी भटोबासांना म्हणतात की म्हातारी तुम्हा लागे किंगा, म्हणजे आता म्हातारी कडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. कवणाही अर्थी वंचिजे ना हो, म्हणजे कुठल्याही विधिरूप क्रियार्थी तुम्ही यांना वंचित ठेवू नका. कुठलाही विधिरूप निरूपण असेल, काही असेल, त्याच्यामध्ये महादाईसांना समाविष्ट करून घ्या. आणि आता महादाईसांना स्वामी शिक्षा पण करतात आणि विधी विहितात. आणि बाई तुम्ही या ते पुसीजे, आणि त्यांनी सांगितलं भटो स्वामींनी की तुम्ही सुद्धा ह्यांच्याकडे प्रश्न करे, जसे आता आमच्याकडे प्रश्न करतात तसं भटोबासांना तुम्ही विचारायचं, ह्यांच्यासोबत चर्चा करायची. हा पूरकर नागदेव ऐसे न म्हणजे हो, आणि त्यांची पूर्वीची आठवण तुम्ही काढायची नाही की पुरी गावचे हे नागदेव आज जसं तुम्ही बोललात तसं परत ह्याच्यानंतर तुमच्या मुखामध्ये असा शब्द नाही आला पाहिजे. का बरं नाही आला पाहिजे? कारण की जर का महादाईचा 4 चौघांमध्ये जर का बोलले असतं तर काय झालं असतं? ते आधीचे भटोबास होते, आत्ताचे नाही आहेत ते. आत्ता भटोबासांची इमेज एक वेगळी आहे, व्यक्तिमत्व एक वेगळं आहे. आज 4 चौघात जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा त्यांच्या आजच्या व्यक्तिमत्वाचा विचार करून तुम्हाला बोलायचं आहे. आता जर का तुम्ही एखादी व्यक्ती आहे त्यांच्या 4 चौघांमध्ये त्यांच्याविषयी तुम्ही जर का वाईट बोललात तर काय होणार की त्यांच्या आत्ताच्या इमेजला धक्का लागेल आणि त्याच्यामुळे लोक त्यांना आज सुद्धा त्याच दृष्टीने बघायला लागतील. म्हणून हे तारतम्य आपल्याला असलं पाहिजे की कोणाला काय सांगावं, कोणाला काय सांगू नये, ही बुद्धी आणि ही एक प्रकारे मी म्हणेल ही अक्कलच आपल्याला असली पाहिजे. याला अक्कल हा शब्द एकदम बरोबर आहे, कारण की एवढं सुद्धा अव्यवहारी माणसाने राहू नये. आणि म्हणून एखादी व्यक्ती असेल वाल्ल्या कोळी असेल, पण आज तो वाल्मिक ऋषी आहे. एखाद्या वेळीस तो व्यक्ती असेल भटोबासांसारखा शरीरांचं विंधन करणारा असेल, शरीर कापणारा व्यक्ती असेल. आज ती व्यक्ती अशी आहे की अनेकांना वेदणारी ती व्यक्ती आहे.
आणि स्वामींनी त्यांना वेगळ्या दृष्टीने बघितलं की या पंथाची, या मार्गाची जरा भटोबासांना द्यायची आहे, ती जबाबदारी आत्ता भटोबासांकडे आहे. आणि अशा वेळेस जेव्हा महादाईचा भटोबासांना अशा अपशब्दाने जेव्हा बोलतात, तेव्हा त्यांची जी आता सध्याची जी काही नेतृत्व त्यांच्याकडे देत आहेत स्वामी वगैरे, या सगळ्या गोष्टीला धक्का लागतो. आणि म्हणून आपल्याला आत्ता आपले कान आपल्याला शुद्ध ठेवायचे. आत्ता ह्याच्यातनं काय सांगितलेलं आहे की मुख, तोंड शुद्ध ठेवायचं आपलं. आपल्या तोंडातनं काही वाईट आलं नाही पाहिजे. मी एक जण बघितलेले होते, साधू होते, त्यांच्या बाजूला बसून तुम्ही कोणाची किती निंदा करा, त्यांचं स्मरण चालू राहायचं. ते एक शब्द त्याला हा की हूं बोलत नव्हते, चालू राहायचं त्यांचं स्मरण. म्हणजे आपण आपलं तोंड शुद्ध ठेवा, आपण त्याच्यामध्ये सहभागी झालात तर. आणि जर का तुम्हाला कोणी कोणाबद्दल वाईट सांगतं तेव्हा तुम्ही जर का ऐकण्याची भूमिका ठेवली तर तुमचे कान अपवित्र होत आहेत आणि या सगळ्याच्याच माध्यमातून अंतःकरण अशुद्ध होत आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात की पूर कर नाग देव ऐसे न म्हणजे हो. कुणी किती वाईट केलं असेल तर तुम्ही ते चार चौघांमध्ये ते बोलून दाखवू नका. हा येथीच्या जवळीका अनुजाला असे, आमच्या जवळीकेने ह्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. आम्ही ह्यांना घडवलं, मडवलं. स्वामींनी सांगितलं येथून तुम्हाला स्थित्यंतर किंगा, पहिल्याच भेटीमध्ये सांगितलं. एवढं सगळं आम्ही यांच्यासाठी केलं आणि यांच्या पंथाचा आचार्य म्हणून आम्ही आता जाणार आहोत आणि तुम्ही त्यांना अशा पद्धतीने ओळखता. म्हणजे हे अपयश कोणाचं आहे? एक प्रकारे आमचंच अपयश, म्हणजे परमेश्वराचंच अपयश झालं असं देव सांगतायत महादाईकांना. की एवढं आम्ही एवढं करून जर का तुम्हाला यांच्यात काहीच बदल दिसत नाही आणि तुम्हाला त्यांच्या पूर्वीचीच आठवण येते, म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून तरी आठवण त्यांची काढू नका. आता स्वामी उदाहरण सांगतात, दृष्टांत देतात स्वामी. जैसा शिवेचा गुढा असे. शिवेचा म्हणजे एखाद्या गावाची शीव असते किंवा शेताची शीव असते, बांध, त्याच्यावर एक दगड ठेवलेला आहे. कवणी एकू शिवेसी गुडा घाली, कवणी एकू शिवेसी गुडा घाली, तयासी सेद माती माखली असे, तयावरी सुनी डुकरे मुतिती. म्हणजे कुठला तरी तो दगड आहे आणि त्याच्यावर काय होतं की कोणी पण आलं की काय शेण असेल, माती असेल, त्याच्याने तो दगड माखलेला असतो. काही प्राणी वगैरे आले की त्याच्यावर ते घाण करतात. कुणी आलं की त्याच्यावर तो दगड बघून, तो जर का खरबुडा दगड असेल थोडा, की मग त्याच्यावर इळे आणि कुऱ्हाड लाविती, म्हणजे धार लावण्याचं काम करतात. म्हणजे त्या दगडाचा असा उपयोग असतो जनरल. वरी वाहना वावली उभी ठाकती, पायी पुसती. कोणी कोणी चप्पल घालून त्याच्यावर उभं राहतं. आता पावसामध्ये जर का कोणी चिखलातनं आलं, शेतातनं म्हणा, त्याच्या पायाला चिखल लागलेला असतो, तर ते पाय, चिखल कुठे काढला जातो? दगडावरच तो काढला जातो, पायाचा चिखल. कवणी एकू तयासी तेल सेंदूर लावी. मग कुणीतरी एक जण येतो, तो बघतो दगड किती सुंदर आहे, हा एवढा मोठा दगड, फार चौकोनी वगैरे व्यवस्थित. मग तो काय करतो? त्याला तेल लावतो, शेंदूर लावतो. त्याच्यावर काय करतो तो? वरी पाणी पाला घाली. ते काही स्तवन स्तर पण त्याच्यावर करतो. त्याच्यावर काही फुलं वाहतो, काही पाला काय असेल ते वाहतो. मग तयाची अंगा देवत्व ये. आता जर का शेंदूर लावला की मग काय होतं, लगेच लोक येणारे राहणारे जे पाय पुसत होते ते तिथे हात जोडायला लागतात. लगेच हा फरक होतो, शेंदुराचा फरक हा. तर त्या ठिकाणी त्या दगडाच्या अंगी देवत्व येतं, म्हणजे लोक त्याला देव म्हणतात. मग तो जगाचे चिंतिले मनोरथ पूर्वी. मग लोक त्या ठिकाणी येतात कशासाठी? नवस जाप्य करायला, की आमच्या ठिकाणी, आमच्या शेतामध्ये जो काही देव आहे त्याच्या ठिकाणी आमचं नवस केलं तर तो पूर्ण होतो. मग गाड्या घोड्यासी तेथ रात्र येती. मग कधी कधी असं होतं की त्याची महिमा एवढी वाढते की ते त्या नावाने, त्या देवतेच्या नावाने त्याला काहीतरी नाव दिलं जातं. म्हसोबा, खसोबा, असं काही पण त्याला नाव दिलं जातं. ते दगड असेल तर दगडोबा असं, किंवा आपण दृष्टांतामध्ये बघितलं की दुबळेश्वर असं नाव त्याला दिलं गेलं. आणि मग तिथलं ख्याती एवढी वाढते की लोक बैलगाडीतनं, गाड्या घोड्यातनं इथे जत्रेसाठी येतात. आता तो दगड कसा होता आधी? ज्याला चिखल वगैरे पुसल्या जायचा, त्या दगडाला मध्ये हे देवत्व आलं, म्हणजे त्याचं महत्व किती वाढून गेलं. तैसा हा येथीच्या जवळीका अनुजाला असे. तसं भटोबास हे कसे होते? दगड होते.
पण कसे दगड होते हे त्या शिरसाळा होते, परंतु त्या शिरसाळाला काय होतं, अविधीयुक्त जो काही कानवाथर तो लागलेला होता, तो स्वामींच्या जवळीकतेने तो कानवाथरपणा तो जो काही होता, वरचा दगड कडक पाषाण तो निघून गेला आणि आतमध्ये जो शिरसाळा आहे म्हणजे संगमरवर तो स्वामींना त्या ठिकाणी आहे हे आधीच माहिती आहे. जो तो दगड काढणारा असतो ना, दगडांचा जो व्यापारी आहे त्याला माहिती असते इकडे संगमरवर आहे आणि म्हणून त्या दृष्टीने तिकडे खोदकाम करतो आणि मग विशिष्ट अंतराला त्याला बरोबर तिकडे संगमरवरी दगड लागतो. पाणी जो घेणारा त्याला माहिती इथे पाणी आहे, तो बरोबर तिकडे खोदतो आणि त्याला तिथे पाणी लागतं. तसं स्वामींना माहिती ते योग्यता आहे, स्वामींनी तिथला फक्त शिरसाळा जो आहे तो मिळवण्यासाठी तिथला इतर जो दोषरूपी अविधी दगड अयोग्यता जी बाजूला करून टाकली आणि तिथे भटोबासांच्या कडे असलेले जो काही कणव आहे, योग्यता आहे, अधिकार आहे, तो शिरसाळा नामे कणव अधिकार योग्यता त्या ठिकाणी स्वामींना भेटली आणि भेटल्या स्वामी म्हटली येथून तुम्हा सित्यांतर किंगा. आता हा जो काही पाषाण आहे आज जरी ओबडधोबड असला तरी सित्यांतर म्हणजे ह्याच्यामध्ये आता निरंतर उत्तर बदल होत राहणार. एखाद्या जर का शिल्पकाराला एक चांगला दगड जर का मिळाला तर त्या दगडामध्ये जेव्हा तो शिल्पकार तिथे येईल त्याच्यामध्ये उत्तर बदल होत राहील, म्हणजे त्याच्या माध्यमातनं त्या पाषाणाची मूर्ती घडवण्याचं कार्य होत राहील. हळूहळू अशा प्रकारे ती मूर्ती घडवल्या जाणार आहे, व्यक्तिमत्व घडवल्या जाणार आहे. आणि भट्टोबासांकडे या गोष्टी आहेत, योग्यता पण आहे आणि अयोग्यता पण आहे, विधी सुद्धा आहे, अविधी पण आहे, अधिकार सुद्धा अनधिकार आहे. स्वामींना आता काय करायचं आहे, अयोग्यता काढून टाकायची, अविधी काढून टाकायचा आहे, अनधिकार काढून टाकायचा आहे. जो शिल्पकार असतो तो काय करत असतो, नको त्या गोष्टी काढतो, पाहिजे त्या गोष्टी काढत नाही बरं का. त्या दगडातनं नको त्या गोष्टी, डोळा कोरायचा असेल तर डोळा कोरण्यामध्ये तो डोळा दिसावा आणि तो कशामुळे डोळा दिसत नाहीये तेवढा भाग तो काढतो आणि मग तुम्हाला तो डोळा दिसायला लागतो. त्यांनी डोळा नाही काढला, डोळ्याच्या आसपास असले म्हणजे मूर्ती ऑलरेडी तयारच आहे त्या पाषाणामध्ये, फक्त त्याच्यावर नको असलेला भाग काढायचा, तो स्वामींनी काढलेला आहे. बाकी भटोबासांकडे ती योग्यता आहेच आहे. आणि म्हणून स्वामी म्हणतात हा येथीची आहे जवळी की आणू झाला असे, म्हणजे कधीतरी हे दगड होते ओबडधोबड आमच्या संपर्कात सन्निधानात येऊन हे काय झालेत, आता मूर्ती तयार झाले. श्रीमूर्तीच्या संपर्कावर राहून भटोबासांची एक मूर्ती तयार झालेली आहे. आणि म्हणून यासी महादाईसी म्हणितले, म्हणजे हा आता जवळीके आण झाला असे, म्हणजे यांच्यामध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे. म्हणजे तुम्ही पूर्वीचा आता त्यांचा आठवू नका. महादाईसी म्हटले जी हा पूर्वी महाधांडाळाचा महादाईचा म्हणतात की आधी हा अशा पद्धतीने हे होते, यांची निंदा अवघे लोक करीती, सगळेच लोक यांची निंदा करायचे. त्याने दुःखे आबाईचे नीच जळती, आणि त्यांच्या आई ज्या होत्या आबाईचा त्या दुःखामुळे, म्हणजे आपल्या मुलाला कोणी नावं ठेवतंय, म्हणजे आईला जर का त्यांच्या मुलाला कोणी नावं ठेवत असेल तर आईला दुःख वाटतंच. क्वचितच एखादी आई असेल जी आपल्या मुलांचे दोष लोकांना सांगत सुटत असेल, ती आई क्वचितच असावी. आणि त्याच्यामुळे ते रोजच जळायचे. मग हा गोसाव्यांच्या ठाई राहिला, मग तो आपल्या संपर्कामध्ये राहिला, सन्निधानी राहिला. आता या ते अवघी कुटुंबीची वाखाणी ती, आणि आता तुमच्याकडे आला, यांचं व्यक्तिमत्वामध्ये एवढा मोठा बदल झाला की सगळे आमच्या कुटुंबातल्या यांचं नाव काढतात. जे येणे कुळ उद्धरिले, म्हणजे यांनी काय केलं, कुळाचा उद्धार केला, अशा प्रकारे यांच्याबद्दल बोलल्या जातं. म्हणजे अशा प्रकारे भटोबासांचं जे काही नाव आहे ते आमच्या संपूर्ण कुटुंबामध्ये घेतलं जातं. तुम्ही आधी काय असता आणि नंतर तुम्ही काय होता त्यानुसार तुमचं कसं नाव लौकिक होतो तो भटोबासांचा झालेला आहे, असं महादाईसांनी स्वामींना सांगितलं. आणि स्वामी म्हणतात बाई पुरुष आपले करणीये करीत सांगता तेथची कीर्ती ते पावे. आजचं वचन आहे आचार 224 क्रमांकाचं. स्वामी म्हणतात, महादाईसांचं सगळं हे ऐकून स्वामी म्हणतात महादाईसांना, बाई पुरुष आपले करणीये करीत सांगता तेथची कीर्ती ते पावे. म्हणजे एखादा व्यक्ती त्याच्याबद्दल जर का कधी कधी गैरसमजामुळे त्याच्याबद्दल वाईट ख्याती त्याची होते,
वाईट बोललं जातं, असं पण होतं बरं का. परंतु पुरुष आपले करणीये करीत सांगता, परंतु पुरुषाने काय करावं, त्यांनी धार्मिक क्रिया, धार्मिक विधी, ईश्वरोक्त विधी त्यांनी करत राहावे. त्यांनी तिकडे लक्षच देऊ नये की कोण निंदा करतंय. त्यांनी फक्त चांगलं करत राहावं, चांगलं करत राहावं. आणि करीत सांगता तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे त्याच ठिकाणी, कुठे, ज्या ठिकाणी तो अपकीर्ती ते पावलेला आहे, जिथे त्याची बदनामी झालेली आहे, त्याच ठिकाणी त्याला ती परत प्रसिद्धी मिळते. लोक म्हणतात की नाही नाही, जसं आहे पांचाळेश्वरची लीळा आपण बघितली, त्याच्यावर सगळ्यांनी आळ घेतला. तो स्वामींकडे आला. स्वामी त्यांना म्हणतात कुदळी पावडे आहे का, म्हणे आहे, परंतु गावातली लोक मला मारायला टपलेले आहेत, मी तिकडे गेलो तर जीव घेतील मला ते. स्वामी म्हणतात जा तुम्ही, काय होणार नाही. तो पण गेला आणि सगळेजण म्हणायला लागले, तिथेच अपकीर्ती ते पावलेला व्यक्ती तेथची कीर्ती ते पावे, म्हणजे सगळेजण म्हणायला लागले तुम्ही बघितलं का, तुम्ही बघितलं का, तुम्ही बघितलं का. कधी पण हा भाग लक्षात ठेवा, तुम्हाला जर का कोणी काही कोणाबद्दल सांगत असेल तर लक्षात घ्या की त्याला हे करा की तुम्ही बघितलंय का, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का. बघितलंय का तर म्हटलं हो बघितलेलं आहे. पुरावा आहे का काही, कारण की कोणी कोणाविषयी काही म्हणू शकतो. आता मी कोणाविषयी काहीही बोलू शकतो, परंतु माझ्याकडे जर का पुरावा नसेल तर तुम्ही लोकांनी विश्वास ठेवायचा नाही. जसं मी प्रवचनात सांगतो की मी पण तुम्हाला जे काही तत्व सांगतो त्याचे पण माझ्याकडे तुम्ही पुरावे मागा, की याचा पुरावा आहे का, स्वामींनी सांगितलं का, भटोबासांनी सांगितलं का, स्मृतीस्थळात आहे का, वचनात आहे का, लीळेत आहे का. तो पुरावा जर का मी दिला तरच माझ्यावर पण विश्वास ठेवायचा, तर माझ्यावर पण विश्वास ठेवायचा नाही. हे स्पष्ट मी सांगत असतो. तसं पुरावे असले पाहिजे बरं का प्रत्येक गोष्टीला. पुरावा नसताना तुम्ही काहीही हे करू शकत नाही. मग ते पुरावे मागायला लागले की तू बघितलं का, नाही. मग तुला कोणी सांगितलं, त्यांनी. मग त्याला विचारलं तू बघितलं का याला चूक करताना, नाही. असं प्रत्येकाला विचारलं तर कोणीच त्याला चूक करताना बघितलं ना. ते म्हणे अरे मग ह्यानी आपण कोणीच बघितलं नाहीये, मग हा चुकीचं कसं काय ठरवलं आपण. मग ते सगळे बोलले की हा जर का चुकीचा असता तर हा आलाच नसता गावामध्ये परत, हा बरोबर आहे म्हणून हा परत आला. म्हणजे त्या तिथेच अपकीर्ती ते पावलेला व्यक्ती स्वामींच्या वचनाधारे तो चालला, स्वामींच्या आज्ञेचं पालन केलं म्हणून तेथची कीर्ती ते पावे, म्हणून तिथेच परत त्याला नाव लौकिक त्याला मिळालेलं आहे. आणि म्हणून तुम्ही कुठेही डगमगून जायचं नाही. तुम्हाला कोणी तुमच्या प्रपंचातली तुमची लोक, व्यवहारातली तुमची लोक, कुटुंबातली तुमची लोक तुम्ही हा धर्म घेतला म्हणून तुम्हाला नावं ठेवत असतील तर काही घाबरायचं नाही. तुम्ही फक्त एक निष्ठतेने तुमचं देवधर्म करायचा. आमच्या महादाईसांना नावं ठेवत होते. कोण ठेवत होते, हंसराजा, पांड्या. ते बाईसांना नावं ठेवायला लागले. बाईसांनी हू की चू नाही उत्तर दिलं नाही ना. बाईसांनी गप्प ऐकून घेणं हे फक्त मला तिथेच दिसतंय, पण बाईसा एक शब्द बोलले नाही. कारण की त्या दिवसापासनं बाईसांचं असं होतं की स्वामींच्या विरोधात कोण बोललं तर मग बाईसा अस्वस्थ व्हायचा. या ठिकाणी बाईसांना नावं ठेवल्या जातात म्हणून बाईसा काही बोलत नाही. आणि स्वामींविषयी पण बोलल्या जात आहे, परंतु त्यासाठी म्हणून बाईसांनी स्वामींना येऊन सांगितलं की हे भक्त आहेत. फक्त एवढंच केलं. बाईसांनी काहीही प्रतिउत्तर दिलं नाही त्या लोकांना. पुढचं जे कार्य आहे ते स्वामींनी करून गेलं. बाईसा अपकीर्ती ते पावल्या, बाईसांना नावं ठेवायला लागले, तेथची कीर्ती ते पावे. तिथेच लगेच स्वामी या हंसराजेव म्हटलं आणि पांड्यांना स्वप्न दाखवलं आणि लगेच बाईसांची कीर्ती त्या ठिकाणी परत जशी ती त्याच्यापेक्षा पण वाढली. म्हणजे एकंदरीत या वचनाचे 2 लीळा प्रमाण आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत. अजून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. श्रीप्रभू चरित्रामध्ये माईंभट्टांना असं वाटलं की बाबा हे त्यांच्या पत्नी होत्या आणि ते कोथळवास होते, ते काही सेवा दास्य करताना ते अशा पद्धतीने बसलेले होते की त्यांचा एकमेकांना तो पाय लागला की काय असं. आणि ते माईंभट्टांना चुकीचं वाटलं. ते म्हणाले दिवसा ऐसे रात्री कैसे, आणि त्यांच्या मनात ते दोष आला. पण कोथळवास तसे नव्हते आणि त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या सुद्धा तशा नव्हत्या माईंभटांच्या, एकदम व्यवस्थित होते. परंतु बघणाऱ्यांच्या दृष्टी जी आहे ती चुकीची असल्यामुळे त्या ठिकाणी तो दोष निर्माण झाला. बघा प्रत्येक वेळी असं नसतं की तुम्हाला जी गोष्ट डावी दिसत असते ती एखाद्याची ती बाजू उजवी असू शकते. तुम्हाला एखादा रंग जर का असा दिसतोय तो वेगळ्या अँगलने तुम्ही बघितला तर तो वेगळा दिसू शकतो.
एखादा व्यक्ती जर का तुम्हाला असा वाटत असेल परंतु वास्तविक पाहता तो तसा असू शकतो. म्हणून प्रत्येक वेळी डोळ्यांवर पण विश्वास नाही ठेवला पाहिजे, प्रत्येक वेळी कानांवर पण विश्वास नाही ठेवला पाहिजे. तुम्हाला डोळ्यांनी दिसताना जे बरोबर आहे ते चुकीचं दिसू शकतं. याचं उदाहरण मी देईन. तुम्हाला जर का मी एखादा बॅनर बनवायचा आहे आणि तो बॅनरचा मॅटर छापला आणि तुमच्याकडे जर का वाचायला दिला, हे बरोबर आहे का बघा बरं. हो बरोबर आहे. आपण काय वाचतो माहिती आहे का? आपण वाचताना फक्त विषय वाचतो, शब्द नाही वाचत कधी. तुम्ही ज्या दिवशी शब्द वाचाल, तुम्ही जेव्हा करेक्शन करताना त्यावेळेस तुम्ही शब्द वाचता, अक्षर वाचता. म्हणजे आपण ना शब्द वाचत असतो, अक्षर नाही वाचत. शब्द वाचतो त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की हा शब्द पुढे असत, विषय शब्द आहे, विषय. पण तो विषय शब्द लिहिताना तो श जो आहे तो षटकोनाचा आहे की शहामृगाचा ते आपण बघत नाही. म्हणून तुम्हाला करेक्शनला एखादा बॅनर दिला किंवा काही दिलं तर तुम्ही म्हणता हो बरोबर आहे. पण तेच जर का दुसऱ्याने परत तपासलं की तो म्हणतो अरे इथे हे चुकलेलं आहे, हे या ठिकाणी हा शब्द पाहिजे. मग आपल्या लक्षात आलं इथे तारीख चुकलेली आहे, इथे हे वार चुकलेला आहे, इथे हे चुकलेलं आहे. म्हणजे आपण पाहतोय परंतु कशासाठी पाहतोय? ज्याच्यासाठी पाहतोय तेच दिसत नाही आहे आपल्याला. म्हणजे कधी कधी जे आहे ते दिसत नाही आणि भलतंच आपल्याला दिसत राहतं. म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये दोष आहे, लक्षात घ्या. आता कधी कधी असं असतं की निरूपण सुरू आहे स्वामींचं आणि ऐकणारे अनेक लोक आहेत. आता जेव्हा चर्चा होते, चिंतनी होते, तेव्हा ते म्हणतात नाही स्वामींनी असं सांगितलं, ते म्हणतात नाही असं सांगितलं, ते म्हणतात नाही तसं सांगितलं. म्हणजे त्याच्यामुळे पाडभेद, मतभेद निर्माण होतात. मग त्याची शंका निरसन मग स्वामींकडे होते. म्हणजे कधी कधी याचं उदाहरण आहे आपल्याकडे. आमचे स्वामी उंच मठाकडे जातात, आतमध्ये चर्चा सुरू असते, आमचे स्वामी जाऊन तिथे त्यांची चर्चा ऐकतात आणि मग तिथे विषय होतो, स्वामींकडे विषय मांडला जातो की देवा जी भटोबास ऐसे म्हणते आणि आम्ही ऐसे म्हणत असो, याच्यात बरोबर काय? स्वामी म्हणतात की तुम्ही म्हणत असा ते चूक आहे, परंतु भटोबा म्हणत असती ते होय, तुम्ही म्हणत असा ते नव्हे, तुम्ही म्हणता ते चूक आहे. कधी कधी असं व्हायचं की स्वामी म्हणायचे की तुम्ही म्हणत असा ते होय, तुम्ही म्हणता ते बरोबर, भटोबास म्हणती ते नव्हे, भटोबास म्हणतात ते चुकीचं आहे. कधी कधी स्वामी म्हणायचे तुम्ही म्हणता तेही नव्हे, भटोबास म्हणते तेही नव्हे. काय आहे ते आम्ही तुम्हाला परत सांगतो. म्हणजे बघा तिथेच निरूपण चालू आहे, लगेच मतभेद. म्हणजे कधी कधी तुम्ही ऐकता तर सेमच आहात, आत्ता पण निरूपण आपण सेम ऐकतोय, पण घरी गेल्यानंतर तुम्ही म्हणाल की बा ते देवता किती 81 सांगितलं की 82 कोटी सांगितलं? ते म्हणजे नाही 81, ते म्हणजे नाही 82, मला असं वाटतं की 82 कोटी सांगितलेलं आहे. असं काहीतरी आपल्या डोक्यामध्ये चालू राहतं. म्हणजे हे काय आहे, आपले डोळे आणि आपले कान सुद्धा कधी कधी धोका खाऊ शकतात. तुम्ही त्याच्यावर पण अवलंबून राहायचं नाही. या ठिकाणी माहीम भट्टांच्या मनामध्ये दोष निर्माण झाला, एकदम चुकीचा दोष निर्माण झाला. आणि कोथळवास एकदम शुद्ध व्यक्ती आहे. श्री प्रभू म्हणतायत कोथळा तैसा नव्हे, कोथळा तैसा नव्हे. कोणाच्याच लक्षात येत नाहीये काय चाललंय. श्री प्रभू पुन्हा पुन्हा हे वाक्य का बोलतायत? मग त्यावेळेस भट्टोबास जे आहेत, भट्टोबास ते माहीम भट्टांना म्हणतात की तुम्ही काही कोथळोबासांविषयी काही चिंतन केलंय का? मनामध्ये काही बोललात तुम्ही? ते म्हणतात हो बोललोय. ऐसे नाही ऐसे. ते म्हणतात की आधी श्रीप्रभूंकडे जाऊन माफी मागा. ते श्रीप्रभूंकडे माफी मागते म्हणत नाही. कोणाकडे माफी मागायची आहे? कोथळोबासांकडेच जाऊन. म्हणजे एकंदरीत आपण दृष्टी तैशी सृष्टी किंवा सृष्टी तैशी दृष्टी याच्यावर प्रत्येक वेळी तुम्ही आधारभूत राहू शकत नाही. एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट दिसेल परंतु व्यक्ती वेगळीच असू शकते. जसं भट्टोबासांना जेव्हा कोणी पहिल्यांदा बघितलं, कोणी बघितलं पहिल्यांदा? दादोसांनी बघितलं. कसं बघितलं? त्यांनी तलवारीमध्ये चप्पल घेतली त्यांची. ते घाबरून गेले, हा माणसाचं काही खरं नाही, या माणसाचं काही खरं नाही. आणि मग जेव्हा स्वामींजवळ आणलं आणि स्वामींनी पाहिल्यानंतर स्वामीकांचा हाच माणूस खरा आहे की नाही? दृष्टी आहे वेगळी आहे. स्वामींनी जे पाहिलं ते दादोसांना दिसत नाहीये, त्यांनी ते बघितलेलं नाहीये. आणि म्हणून
तुम्ही कुठल्याही व्यक्तीची अपकीर्ती करू नका. आता उद्या माईम भट्टांनी जर का कोथळोपासनाविषयी 10 लोकांना सांगितलं असतं तर किती मोठा दोष त्यांनी जोडून घेतला असता. जी नाही आहे गोष्ट ती आपण क्रिएट करायची आणि ती सांगायची समोरच्याला, हे अत्यंत चुकीची आहे. बघा कुठे पण सापाच्या गोष्टी निघाल्या आणि तो सांगतो की अहो एवढा मोठा 5 फूट साप होता, 5 फूट. आत्ता तिथे जर आपण असू ना तर आपल्याला मी 3 फूट साप बघितलं हे सांगण्याला आपल्याला एवढा कमीपणा वाटतो की आपण म्हणतो मी जो साप बघितला तो 6 फूट होता. म्हणजे आपल्याला वाढवून सांगण्याची खूप सवय आहे. एखाद्याचा दोष एवढूसा असेल तर आपण तो एवढा करून सांगत असतो आणि याच्यामुळे परमेश्वर नाराज होतात. आमचे श्रीप्रभू नाराज झाले. आपला विषय चालू झाला. आमचे स्वामी सांगतात की येथोनियाचे मुख न पाहिजे. तुम्ही कोणाची निंदा करत असाल आणि कोणाविषयी वाईट चिंतन तुमच्या मनात राहत असेल आणि देव तुमचा चेहरा बघतील असं नाहीये. म्हणून स्मरणामध्ये काय सांगितलेलं आहे, नामस्मरण करत असताना डोळा, आपले जे तोंड आहे, चेहरा जो आहे त्याच्यावर कपडा घ्या, त्याच्यावर कपडा घ्या, आपलं तोंड झाका की देवाला विनंती करताना देव माझा चेहरा बघतील तर मी देवाला माझा चेहरा दाखवू शकत नाही. मी एवढे पाप केलेले आहेत, एवढ्या चुका केलेल्या आहेत. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हाच प्रकार आहे की अशा प्रकारे येथून याचे मुख न पाहिजे. त्यांचं जर का मुख बघू शकत नाही, एका माणसाचं मन दुखवलं तर मी किती तरी लोकांचं मन दुखवलेलं आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात की तेथची कीर्ती ते पावे. म्हणजे कितीही तुम्ही एखाद्याची बदनामी करा, किती एखाद्याविषयी काही वाईट हे करा, ती जर का व्यक्ती चांगली जर का असेल तर त्याचे चांगले गुण काही दिवसामध्ये ते काय होणार आहेत, तुम्हाला दिसण्यात येतील. आणि तुम्ही म्हणाल की नाही तसं नाहीये बरं का. एखाद्याने म्हटलं काय त्यांनी अगरबत्ती आणलेली आहे, नाही त्याला वास नुसता धूर धूर होतोय नुसता. परंतु जर का त्या व्यक्तीने आणलेली अगरबत्ती जर सुगंधित असेल, तुम्हाला गेटमधनंच लक्षात राहील अगरबत्ती छान आहे एकदम. म्हणजे ते काही सांगायची आवश्यकता नाही. तेथची कीर्ती ते पावे. आपण काय केलं पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे, आपण स्तब्ध राहिलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण तटस्थ राहणं गरजेचं आहे. कुणाचं काही दोष वर्तन चालू आहे आपण तटस्थ राहा. कुणाचं काही गुणवर्तन चालू आहे तिथे सुद्धा आपण तटस्थ असलं पाहिजे. तिथे एकदम गडबड करायची नाही आहे की ह्या माणसाला मोक्ष होणारच आहे असं एकदम 4 चौघात बोलून मोकळं होऊ नये. एखादी व्यक्ती स्मरणनिष्ठ असेल तर उगाचच 4 चौघांमध्ये त्यांच्या गुणाचं सुद्धा वाखाणन करत बसू नये. त्याच्यामुळे सुद्धा कधी कधी वाईटाची निष्पत्ती येऊ शकते बरं का. चुकीचं होऊ शकतं त्याच्यामुळे की 4 लोक बोलू शकतात. आता तुम्ही एखाद्याबद्दल जर का बोलत ती व्यक्ती खूप स्मरणनिष्ठ आहे बरं का, आता त्याचं जर का कोणी दुश्मन तिथे असेल त्यांचं कसलं स्मरणनिष्ठ नुसतं काठी घेऊन बसलेले असतात. म्हणजे 4 लोकांमध्ये हा माणूस जे वाईट सांगेल ते लोक ऐकतील, तुम्ही चांगलं सांगितलेलं ऐकणार नाही. म्हणून एखादा व्यक्ती गुण काहीतरी करत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा तो गुण जो आहे तो तुम्ही अंगीकार करा आणि त्या हिशोबाने तुम्ही चाला. म्हणून तटस्थपणा जो आहे, कुणाचा दोष दिसल्यानंतर पण तटस्थ आपण असलं पाहिजे आणि कुणाचा दोष दिसल्यानंतर सुद्धा आपण तटस्थ असलं पाहिजे. स्मृतीस्थळामध्ये एका भटोबासांच्या गुरुकुळामध्ये असलेल्या एका साधकाची खूप लोक स्तुती करतात की यांना मोक्ष मिळेलच, देव मिळेलच वगैरे. तेव्हा भटोबास तिथे आहेत. भटोबास म्हणतात वानिता काही गडदे पडिला. यांचं तुम्ही गुणवाखानन करतायत, अजून ते गडदे पडले का? म्हणजे ते अजून दफन झाले का? निर्दोषपणे त्यांचा मृत्यू झालाय का? निर्दोषपणे देवदर्शनाला ते गेलेत का? जेव्हा ते मरतील तेव्हा त्यांच्याबद्दल बोला. कारण की यातनं भटोबासांना काही त्या माणसाला दोष घडेल असं सांगायचं नाही आहे. परंतु भटोबासांचं म्हणणं असं आहे की आपण आत्ता किती जरी गुण करत असलो, स्मरण करत असलो, देवपूजा करत असलो तरी आपण असं नाही म्हणू शकत की मी मोक्षाला जाईल म्हणून. मरेपर्यंत आपलं काय होईल सांगता येत नाही. एखादा दोष आपल्याकडनं घडून जाऊ शकतो आणि त्याच्यामुळे आपला जे काही विधिरूपता आहे ती भंगू शकते. म्हणून भटोबास म्हणतात की तुम्ही त्यांच्या समोर किंवा त्यांच्या कानावर पडेल इकडून तिकडून म्हणून तुम्ही स्तुती करत बसू नका. त्यांच्या कानावर जर का त्यांची स्तुती पडली तर त्यांना काय होईल, अहंकार निर्माण होऊ शकतो. त्यांचा विधी जो चाललेला आहे त्या विधीमध्ये कुठेतरी तूटसांद येऊ शकते. आणि म्हणून तुम्ही त्यांचे जे गुण आहेत त्यांचं तुम्ही फक्त चिंतन करा की आपल्याला सुद्धा असं करायचं आहे, असं करायचं आहे.
ही बुद्धी आपली ठेवा. काजे सत्यार्थ प्रगटे, का बरं? तेथची कीर्ती ते पावे का न सत्यार्थ प्रगटे, म्हणजे सत्य जो अर्थ आहे तो जीवाचा प्रगटत असतो कधी ना कधी. हे स्वामींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. या संदर्भातली हीच लीळा जी आहे ती आपण निम्मीच लीळा या ठिकाणी घेतलेली आहे. अजूनही पुढे ही लीळा बाकी आहे, कारण की सत्यार्थ प्रगट हे वचन आपलं पुढच्या सत्रामध्ये आपलं होणार आहे. तर त्यावेळेस आपण ही लीळा परत कंटिन्यू करणार आहोत. दंडवत.